राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे, मोबाईल नंबर 7507 35 45 21। धन्यवाद। साकूरमधील क्रूर व घृणास्पद घटनेची विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दखल घेतली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभागामध्ये राहत असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील 15 वर्षे 8 महिने वय असलेल्या 10वीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अमानवीय कृत्य केल्याची घटना 29 फेब्रुवारी रोजी घडली होती। या दरम्यान आपल्याला समाज नाव ठेवील, आपली इज्जत गेली या कारणाने संबंधित अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली होती। तर या घटनेला 17 मार्च रोजी वाचा फुटली आहे। या घटनेत 5 आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, गुन्हा दाखल करण्यात विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निर्देश दिलेत। तर आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत। यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावी, सर्व पुरावे मिळावेत व लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करावे। पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे। सदर आरोपींकडून मुलींच्या पालकांवर वारंवार दबाव टाकला जात आहे, त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, तसेच वेळ प्रसंगी संरक्षण देण्यात यावे। या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा, असे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत। सदर घटनेबाबत केलेला कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयात सादर करण्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। नगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना 29 फेब्रुवारीला घडलेली होती। त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती। परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। अनेक वर्षांपासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडत आहेत। नुकतीच मी नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या SPनं बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती। काल DYSP श्री सोमनाथ वाकचौरे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे। या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे, किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचा सुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे, असं माझं मी मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोबच ते निर्देश होम DYSPनी स्वीकारलेले आहेत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।